पुढच्या 5 दिवसांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे। मुंबईसह रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाची शक्यता आता वर्तवण्यात आली असून पालघर जिल्ह्यात देखील मंगळवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। तर पावसासंदर्भातली अपडेट आपण पाहतोय। राज्यावर पावसाचे ढग अद्यापही कायम असून पुढच्या 5 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पाऊस कोसळण्याचा अंदाज। सध्या संपूर्ण भारत देशावर एक आसमानी संकट आलं आहे। महाराष्ट्र हवामान खात्याकडून आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी आता देण्यामध्ये आली आहे। बघा, पावसाचा इशारा अधिक तीव्र असल्याचं सध्या हवामान खात्याने पंजाबराव डक या तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। राज्यावर चक्रीवादळासारखी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे। हो शेतकरी बांधवांनो, हो तुम्ही बरोबर ऐकलं। सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी स्पष्टपणे सूचना देण्यामध्ये येत आहे आणि शेतकऱ्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज पण यायला सुरुवात या ठिकाणी झाली आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे 12 जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार या ठिकाणी पाऊस होणार आहे। हो तुम्ही बरोबर ऐकलं। सध्या जे काय पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे एक चक्रीवादळ निर्माण झाले। या चक्रीवादळाचा योग इतका प्रचंड आहे, त्या योगामुळे सध्या जेवढे काठचे ढग आहे ते या ठिकाणी काही महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आले आहे, त्यामुळे गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। वाऱ्याचा योग ताशी 100 ते 150 किलोमीटर एवढा प्रचंड असल्यामुळे घरावरील पत्रे देखील उडण्याची भीती सध्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महाराष्ट्र सरकारने व डायरेक्ट हवामान खात्याच्या माध्यमातून या 12 जिल्ह्याला हाय अलर्ट देण्यामध्ये आला। तुम्ही बरोबर ऐकलं, काही जिल्ह्याला तर डायरेक्ट रेड अलर्ट देखील घोषित करण्यामध्ये आला। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामधील रहिवासी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक ही बातमी आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या। बघा, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तुम्हाला माहीत आहे गेल्या कित्येक दिवसापासून विजांच्या कडकडाटासह पाऊस होत आहे। फक्त आता या ठिकाणी 2 दिवसच हा पाऊस चालणार आहे, परंतु बघा ह्या 2च दिवसामध्ये काही जिल्ह्याला हाय अलर्ट जारी करण्यामध्ये आला आहे। बघा, मोठा तडका आता या ठिकाणी शेतकऱ्याला या हवामानाचा बसणार आहे। बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितली जिल्ह्यांची यादी 12 जिल्ह्यामध्ये हा पाऊस या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे शेतकऱ्याला सतर्क राहणं गरजेचं आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश हाय अलर्ट मोडमध्ये सध्या हवामान खात्याच्या माध्यमातून पंजाबरावजी डक यांनी या ठिकाणी दिला आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, हवामान खात्याने हा दिलेला तातडीचा अलर्ट आता चुकणार नाही, कारण की बघा अरबी समुद्र बघा येथे देखील या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण झाला। त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये पण कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला। बघा, दोन्ही चक्रीवादळामुळे आता विनाशकारी एका चक्रीवादळाला या ठिकाणी उड्डाण दिली आहे। म्हणजे की बघा 2 चक्रीवादळ आहे, परंतु या 2 चक्रीवादळाचा योग या ठिकाणी अत्यंत प्रचंड आहे। दोन्ही चक्रीवादळ एका दिशेने फिरत आहे, त्यामुळे होत काय आहे, जे काय आभाळ आहे, जे काय ढग असतात ते या ठिकाणी भारतावर या ठिकाणी वारंवार या ठिकाणी फिरत आहे। तर या ढगांच्या फिरण्यामुळे या ठिकाणी अतिप्रचंड पावसाला या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झाली आहे। सध्या एक चक्रीवादळ धडकलं आहे, परंतु बघा एक चक्रीवादळ आतापर्यंत या ठिकाणी समुद्रामध्ये तसंच आहे, त्यामुळे सध्या हवामान खात्याने हाय अलर्ट दिला आहे। आता येणाऱ्या 2 दिवसानंतर पावसाला या ठिकाणी बघा कमतरता येईल, परंतु आता लक्षामध्ये घ्या अजून 2 दिवस प्रचंड पाऊस या ठिकाणी चालणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे। बघा तिथे वादळी पाऊस खूप या ठिकाणी पडणार आहे। बघा, पावसाचा योग या ठिकाणी प्रचंड असल्यामुळे बघा पत्रे देखील उडू शकतात, या ठिकाणी घरे देखील पडू शकतात, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बघा विनाशकारी वारे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये पूर येण्याची शक्यता आहे आणि 150 ते 100 किलोमीटर एवढ्या योगाने वारे वाहणार असून रायगड जिल्हा लक्षामध्ये घ्या, रायगड जिल्ह्यामध्ये पण अलर्ट मोड या ठिकाणी घोषित करण्यामध्ये आला आहे। या भागामध्ये पाणी साचणार आहे, वादळी पाऊस
पाऊस खूप पडणार आहे. यामुळे वीज पुरवठा देखील खंडित होऊ शकतो आणि इंटरनेट सेवा देखील विस्कळीत होऊ शकते. त्यामुळे आताच आपले मोबाईल या ठिकाणी पूर्णपणे चार्ज करून ठेवा. कारण की बघा, जेव्हा हा पाऊस येतो तेव्हा या ठिकाणी सर्व वीज या ठिकाणी आपोआप बंद होते. चक्रीवादळाचा हा धोका आता जमिनीच्या दिशेने पुढे या ठिकाणी सरकत आहे. या वादळाचा प्रभाव कोकण किनारपट्टी ओलांडून आता अंतर्गत भागामध्ये देखील पोहोचणार आहे. मुंबई शहरामध्ये प्रशासनाने डायरेक्ट रेड अलर्ट घोषित केला आहे. तुम्ही बरोबर ऐकलं, मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी करण्यामध्ये आला. तिथे येत्या काही दिवसामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. घराच्या खिडकी आणि दरवाजे आता नीट बंद करून ठेवा, कारण वाऱ्याचा योग प्रचंड असणार आहे. 100 ते 150 किलोमीटर योगाने आता वारे वाहणार आहे. वादळामध्ये बघा, विजा देखील पडण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे. ढगफुटी होणे हे देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. बघा, घाटांमधील रस्त्यांवर दगड कोसळण्याचा देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यासोबत जर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला, 12 जिल्ह्यामध्ये वादळी या ठिकाणी पाऊस पडणार. त्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा देखील समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, प्रशासनाने यंत्रणा सज्ज असली तरी आता लक्षामध्ये घ्या, प्रशासनाची यंत्रणा सध्या सज्ज झाली आहे. कोठे काही आपत्ती या ठिकाणी घडो, काही परिस्थिती निर्माण हो, या ठिकाणी जी टीम आहे प्रशासनाची ती या ठिकाणी सर्व नागरिकांना वाचवण्याचं काम या ठिकाणी करत असते. परंतु या ठिकाणी आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे. आता नेमकं शेतकऱ्याने काय करायचं लक्षपूर्वक जाणून घ्या. आता बघा, झाडाखाली अजिबात या ठिकाणी थांबायचं नाही, कारण की हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं आहे. बघा, 90% वीज या ठिकाणी यावेळेस झाडावरच पडणार आहे, झाडालाच टार्गेट करणार आहे. त्यामुळे झाडाखाली थांबणे धोकादायक ठरणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा या आसमानी संकटाची चाहूल लागली आहे. नदीकाठच्या गावांना पुरवठा बघा, आता स्पष्टपणे सांगितलं, जे काय नदीकाठचे जे काय गाव आहे इथे या ठिकाणी वीज पुरवठा देखील या ठिकाणी खंडित या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये देखील अलर्ट मोड जारी करण्यामध्ये आला. आणि बघा, नदीकाठच्या गावांना मोठा धोका या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे. बघा, पालघर जिल्ह्यात किनारपट्टीवर लक्ष ठेवायला सांगितलं आहे, कारण या भागामध्ये येत्या काही दिवसामध्ये वादळी पाऊस खूप या ठिकाणी पडणार आहे. आता लक्षामध्ये घ्या, मध्य महाराष्ट्रामधील जिल्ह्यांवर सुद्धा या चक्रीवादळाचा परिणाम सध्या दिसून येणार आहे. जरी हे जिल्हे किनारपट्टीपासून दूर असली तरी 100 ते 150 किलोमीटर योगाने वारे वाहणारे खूप मोठा उध्वंस घडून आणू शकतात. आता बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला सातारा जिल्हा. बघा, या जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठे या ठिकाणी नुकसान देखील होणार असून शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या वेळी झाडाखाली उभे राहणे टाळावे, कारण की बघा, विजा पडण्याचा धोका सर्वात जास्त या ठिकाणी झाडावर सध्या सांगितला जात आहे. आता बघा, मराठवाडा आणि आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा हवामानामध्ये योगाने बदल होताना आपल्याला दिसत आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगांचा मोठा समूह एकत्र आल्यामुळे आता पुणे जिल्ह्यामध्ये देखील रात्रीच्या वेळी मोठा धोका या ठिकाणी निर्माण होत आहे. बघा, पुणे जिल्ह्यामध्ये रात्री पुन्हा एकदा पाऊस येणार आहे. घरावरील पत्रे मजबूत आहेत का नाही याची खात्री करून घ्या, कारण की वाऱ्याचा योग प्रचंड असल्याने पत्रे या ठिकाणी 100% उडणार. विदर्भाच्या काही भागामध्ये सुद्धा या चक्रीवादळाचे पडसाद उमटणार आहे. कमी दाबाचा पट्टा तीव्र झाल्याने पावसाचा जोर देखील वाढणार आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याने गंभीर इशारा दिला आहे. तेथे येत्या काही दिवसामध्ये फक्त 2 दिवस या ठिकाणी हा वादळी पाऊस या ठिकाणी चालणार आहे. रब्बी पिकांच्या रक्षणासाठी आतापासूनच नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. आता काही शेतकरी असे देखील आहे ज्यांचा गहू असो, ज्वारी असो, त्यांची या ठिकाणी पिकं आतापर्यंत कापणीला आलेले नाही. प्रशासनाने बघा, NDRFच्या टीम्सला बघा पाचारण केले असून धोकादायक भागामध्ये सध्या तैनात केलं आहे. या संकटाच्या काळामध्ये अफवांवर अजिबात या ठिकाणी विश्वास ठेवू नका. केवळ अधिकृत माहितीचे पालन करा. आपलं चॅनल तुम्हाला 100% खरेखुरी अपडेट देत आहे शेतकरी बांधवांनो. त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूच्या बेल नोटिफिकेशन घंटाला
ऑल करून या ठिकाणी सेट करा, म्हणजे की इतर महत्त्वाच्या अपडेट देखील पुढे तुम्हाला हवामानबाबत मिळत राहतील. बघा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा देण्यामध्ये आला आहे. येत्या काही दिवसामध्ये वादळी पाऊस खूप पडणार आहे. बघा, घरातील लहान मुले आणि वयस्कर व्यक्तींची विशेष काळजी घ्या, कारण की आता रात्र या ठिकाणी जड जाणार आहे. बघा, समुद्रात लाटा उंच उसळणार असून मच्छीमारांना समुद्रामध्ये न जाण्याची ताकीद सरकारने दिली आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, लक्षामध्ये घ्या, मुंबई जवळ किनारपट्टी असो किंवा कोणतीही किनारपट्टी असो, तेथे या ठिकाणी मच्छीमारांना जाण्यास मनाई आहे. बघा, किनारपट्टीवरील गावांसाठी हा रेड अलर्ट अत्यंत निर्णायक ठरत आहे. आता बघा, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरणामध्ये मोठे बदल होणार असून ऑरेंज अलर्ट या ठिकाणी बीड जिल्ह्यासाठी जारी करण्यामध्ये आला आहे. बीड जिल्ह्यामध्ये रात्री या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा देखील पडण्याची दाट शक्यता सध्या हवामानाच्या माध्यमातून व्यक्त केले जात आहे अंदाज. आता बघा, आज रात्री ह्या 12 जिल्ह्यांसाठी धोकादायक या ठिकाणी बातमी आहे. प्रशासनाकडून सतत या ठिकाणी सूचना दिल्या जात आहे. सुरक्षित स्थैर्य राहणे हाच सध्या मोठा बचाव आहे. आता बघा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये पण वादळी वाऱ्यासह पाऊस या ठिकाणी येणार आहे. येथे या ठिकाणी येलो अलर्ट आहे, म्हणजे की पाऊस तर होणार, परंतु या ठिकाणी जरा कमी पाऊस या ठिकाणी होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बघा, उत्तर महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा चक्रीवादळाचा अंतशः परिणाम या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. वाऱ्याचा योग या ठिकाणी कमी जास्त होणार आहे. या सर्व 12 जिल्ह्यामध्ये तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी खबरदारी घेण्यास या ठिकाणी प्रशासनाला या ठिकाणी सरकारने या ठिकाणी तैनात केलं आहे. म्हणजे की लक्षामध्ये घ्या, आता जी काय टीम आहे इंडियाची, बघा, हे टीम या ठिकाणी तैनात केली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी भीतीचे वातावरण कमी आहे. तरी पण या ठिकाणी विजा 100% पडणार आहे, ते पण झाडावर, कारण की हवामान तज्ज्ञाच्या माध्यमातून सध्या अंदाज व्यक्त केला जात आहे. शेवटी हे संकट संपूर्ण राज्यासाठी एक परीक्षा आहे. जरी जिल्ह्यांची यादी मोठी असली तरी या ठिकाणी आपण संपूर्ण यादी या ठिकाणी सांगून टाकली आहे अगोदरच. आणि शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला हमखास या ठिकाणी हवामान अंदाज व शेतीविषयी अपडेट या ठिकाणी मिळत राहतात. हेच होते ते 12 जिल्हे. जर या 12 जिल्ह्यामधून तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल, तुमच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आहे. पहा, सुरक्षित रहा. धन्यवाद.